ते मी उगीच केलं काय ते मी सांगते आता. गुड आफ्टरनून, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांती आज आहे पण आम्हाला काही मूड नव्हता करायचा, सो आम्ही वेकेशन एन्जॉय करतोय. 5 डेजचे वेकेशन आहेत तिला. का कारण की आम्हाला ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे नाही सॉरी वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सुट्टी मिळाली आणि सॅटर्डे संडे आणि मी पूर्ण वीक घेतली ऍक्च्युली. आणि मी तुम्हाला एक सांगते, ती हिंदी आम्हाला थोडं टफ जात आहे. येस, आम्ही तामिळनाडूला तिला स्टार्टिंगपासून शिकली आहे ती, म्हणून तिला हिंदी आणि मराठी थोडं टफ जात आहे. तर म्हटलं वेकेशन आहेत 5 डेजचे, तर आपण थोडं हिंदी घेऊया. तसं ती बोलायला शिकली आणि वाचायला पण शिकले, पण अजून फास्ट, जसं इंग्लिश अशी रॉ सारखी एकदम भारी बोलते तसं. तर मॅडम कुठलं पुस्तक वाचायला घेतलं? द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आता हे पुस्तक हिला वाचायचं आहे. चांगलं आहे, खूप चांगलं आहे ते पुस्तक वाचणं. पण ते पुस्तक आत्ताच वाचायचं आहे का? कमेंटमध्ये सांगा तिने चांगलं आहे का ते पुस्तक आता वाचणं. तसे त्यातलं भरपूर सारं आम्ही तिला वाचून दाखवलेलं आहे. सबकॉन्शियस माइंड आहे. व्हॉट यू लर्न फ्रॉम दॅट बुक? हाऊ टू मेक फ्रेंड्स. दॅट बुक इज डिफरंट. I didn't learn anything. You learn how to control your fear. Yeah, how to control. And about this, one day they teach how to that boy who have eye problem, who's in the mind every 3 weeks, and it's a miracle. Doctors, ऍक्च्युली ती स्टोरी काय आहे की त्याच्यामध्ये काय सांगितलंय की सबकॉन्शियस माइंडमध्ये की तुम्ही तुमच्या म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती एक फिअर असेल किंवा एक आजारपण असेल तर त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता, विजय मिळवू शकता. तर कसं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे. तर त्याच्यामध्ये कसं होतं की एक मुलगा असतो, तो खूप आजारी असतो आणि त्याचं डोळ्याचं ऑपरेशन करायला सांगितलेलं असतं 3 weeks, जेव्हा चेकअप वगैरे होतं तेव्हा. मग तो घरी येतो आणि एव्हरीडे तो असं जेव्हा झोपायच्या वेळेला असं म्हणत असतो की मी जेव्हा 3 weeks मी डॉक्टरकडे जाईल तर डॉक्टर मला बोलेल वाव इट्स मिरॅकल, तुमचं ऑपरेशन करायची गरज नाही. आणि असं तो रोज डेली सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो की माझ्यासोबत असं होणार आहे. आणि तसंच 3 आठवड्यांनी होतं. म्हणजे तुम्ही जे विचार करता तेच तुमच्यासोबत घडतं, हे फिक्स आहे असं ते सांगितलेलं आहे. जसं गौतम बुद्ध सांगतात जे तुम्ही विचार कराल तेच तुम्ही बनाल. तर तसंच ते सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही तसं सांगितलं पाहिजे. तर हे तिला आम्ही शिकवलं, सो ते सांगत होती ती. इट्स ट्रू. मला खोकला थोडा जायला लागलाय. हां, तर ती खोकल्याचं पण सांगते ती तिच्या माइंडला की आफ्टर 2 days आफ्टर 3 days माझं खोकला वगैरे सगळा गेलेला असेल. मला खोकला थोडा जायला लागलाय. बाय. सो मुद्दा असा होता की तिने हिंदीचं पुस्तक वाचायला पाहिजे, हा मुद्दा आहे. आणि माझ्यासारख्या ऑल टाईम ग्रे हेअर्सवाल्या लोकांसाठी ग्लोबल किंवा कुठलं कलरिंग हायलाइट्स बेबी हायलाइट्स करणं खूप टफ आहे. कारण की मी जस्ट लास्ट मंथ ग्लोबल केलं होतं, पण ते आता छोटे बेबी हेअर्स परत आलेत, 1 इंच तरी वाढलेत आता. आणि माझा आत्ता अजिबात मूड नाही आहे ग्लोबल परत एकदा करण्याचा. एक 3-4 महिन्याचा गॅप पाहिजे, पण माझं महिनाभरातच इतके केस वाढलेत. सो माझ्यासाठी ग्लोबल हा विषय खूप कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं ग्लोबल करणं चांगलं आहे? आणि केसांना म्हणजे इतकं काही झालं नाही, पण थोडं स्टार्टिंगला केस गळले माझी, पण आता ठीक आहेत. सो प्लॅन करते की परत कधी करू, 2-3 महिन्यानंतरच करेन शक्यतो मी. होऊ दे जितके वाईट व्हायचे तेवढे. मस्तपैकी संक्रांतीसाठी साडी घेतली होती, पण माझी तब्येत अजिबात चांगली नसल्यामुळे मी काहीही शूट करू शकत नाही. पण मी तुम्हाला साडी दाखवू शकते माझी सुंदरशी साडी. मला मम्मीने घेतली संक्रांतीसाठी की मस्तपैकी मी फोटोशूट वगैरे करायचा आमचा प्लॅन होता, पण काही नाही, प्लॅन काहीच नाही झाला. आणि त्याचे लटकन वगैरे किती सुंदर आहेत आणि डिझाईन किती वेगळी होती, सगळ्यांपेक्षा वेगळी साडी होती आणि मी करायचं होतं पण नाही झालं. पण मी याच्यावरती लवकरच मेकअपचं ट्युटोरियल टाकेन शॉर्टमध्ये. आणि ह्याचा ब्लाऊज तर मी किती हौशीने शिवला होता. हे बघा सुंदर असं ब्लाऊज. आणि मला टेलर पण खूप छान भेटलं इथे आता सोलापुरामध्ये. हे आता स्टाईल परत आली आहे ना बटन्सची, सो मी मस्तपैकी शिवला होता. थोडं डिझाईन पण बघा किती सुंदर आणि सोबर असं बुट्टीवाला ब्लाऊज होता. बॅक मी मस्त त्याची घेतली होती.
ह्याचं करेन मी, छोटासा व्हिडिओ तर करणार आहे मेकअपचा. हे असं, आणि इथे ही साडी, मस्तपैकी साडी होती माझी आणि राहून गेलं माझं संक्रांत करायची आपण नेक्स्ट इयर. आपण रात्री करू. आणि ही जी डोअरची डिझाईन आहे आणि ती माझ्या साडीची डिझाईन जरा सेम सेम का वाटायला लागली मला, ही बघा. है ना. तर छोटासा व्लॉग असाच होता, ग्लोबल करावं की नाही करावं, आणि माझ्यासारखे पटापट ग्रे हेअर्स लगेच येणाऱ्यांना काय करावं, टचअप तरी किती करणार आणि सारखं किती करायचं. तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.